जय हिंद मित्रांनो, आपल्या शिवार्थ डी क्लासेस या यूट्यूब चॅनलला मी सर्वांचं स्वागत करतो. आपण या व्हिडिओमध्ये टी परीक्षा 2026च्या अनुषंगाने महत्त्वाचे परिसर अभ्यास या संदर्भात, शिवाय सामाजिक शास्त्र पेपर क्रमांक 2 या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. तर बघूया, पहिला पॉईंट आहे या ठिकाणी महत्त्वाचा. स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा कोणत्या वर्षी पास झाला? तर पर्याय क्रमांक 1 1872, 2 1881, 3 1882 आणि 4 1952. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 1882, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. तर लक्षात घ्यायचं आहे आपल्याला या ठिकाणी लॉर्ड रिपन हा जो काय व्हाईसरॉय होता ब्रिटिशांचा, याच्या काळामध्ये आपल्याला हा जो काय बघा महत्त्वाचा स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा झालेला पाहायला मिळतो, लॉर्ड रिपन. आणि मग दुसरा पॉईंट आपल्याला महत्त्वाचा आहे की बाबा पर्याय क्रमांक 1 1872. आपल्या भारतामध्ये पहिली जी काय जनगणना झालेली होती ती 1872मध्ये झालेली होती. लॉर्ड मेयोचा काळ होता तो. आणि सर्वात महत्त्वाचं, नियमित जनगणना जी काय सुरू झालेली आहे ती म्हणजेच की 1881, म्हणजेच की ही नियमित स्वरूपाची जनगणना असणार आहे. म्हणजे भारतातील जी काही नियमित जनगणना आहे ती कधी सुरू झाली? तर 1881मध्ये. आणि लॉर्ड रिपन यांचाच हा काळ होता व्हाईसरॉय. एक मानवतावादी विचाराचे एक व्हाईसरॉय म्हणून इतर ब्रिटिश व्हाईसरॉयपेक्षा या ठिकाणी एक भारतीयांच्या बाबतीत एक सकारात्मक विचाराचे असणारे लॉर्ड रिपन हे एक महत्त्वाचे व्हाईसरॉय होते. तर एक महत्त्वाचं म्हणजे की या ठिकाणी आपल्याला बघा 1881मध्ये पहिला फॅक्टरी ॲक्टसुद्धा पास झालेला पाहायला मिळतो. आणि 1952मध्ये जर आपण बघितलं तर सामुदायिक विकास कार्यक्रम, जे की कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम, ज्याला आपण CDP या नावानं ओळखतो, कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम, जे काय महत्त्वाचा बघा 1952, 2 ऑक्टोबर 1952ला सुरू झालेला होता. परंतु 1882मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा या ठिकाणी पास झालेला पाहायला मिळतो. तर जाऊया आपण पुढच्या पॉईंटकडे. महत्त्वाचं आहे की ज्याने आपल्याला प्रश्न बघा महत्त्वाचा आहे की जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राजीनामा कोणाकडे देतात? तर पर्याय क्रमांक 1 जिल्हाधिकारी, 2 विभागीय आयुक्त, 3 मुख्य कार्यकारी अधिकारी, 4 राज्य शासन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारा पर्याय क्रमांक 2 विभागीय आयुक्त. आता या ठिकाणी जे काही पर्याय क्रमांक 1 आहे जिल्हाधिकारी, तर त्यांच्या बाबतीत जर बघितलं आपण, नगरपालिका जे की नगराध्यक्ष असतात नगरपालिकेचे, तर हे राजीनामा कोणाकडे देतात? नगराध्यक्ष. तर जिल्हाधिकारी यांच्याकडे राजीनामा देताना आपल्याला पाहायला मिळतील. तर महत्त्वाचा हा प्रश्न या ठिकाणी लक्षात घ्या. तर पुढे जाऊन आपल्याला बघा प्रश्न बघायचा आहे महत्त्वाचा. आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कोणाला म्हणतात? प्रश्न महत्त्वाचा आहे. पर्याय क्रमांक 1 लॉर्ड विल्यम बेटिंक, 2 लॉर्ड वेलस्ली, 3 लॉर्ड मेयो आणि 4 लॉर्ड रिपन. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारा पर्याय क्रमांक 3 लॉर्ड मेयो. तर लक्षात घ्या, आर्थिक विकेंद्रीकरणाचा सिद्धांत लॉर्ड मेयोनं मांडला. आणि महत्त्वाचं म्हणजेच की जे काय असणाऱ्या म्युन्सिपाल्टी आहेत त्यांना एक प्रकारचं आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी हा एक लॉर्ड मेयोचा प्रयत्न होता. आता या ठिकाणी जे काही बाकीचेही आहेत बघा, लॉर्ड विल्यम बेटिंक, या लॉर्ड विल्यम बेटिंकला सामाजिक सुधारणेचा जनक मानलं जातं. तर लॉर्ड वेलेस्ली तैनाती फौजेचा जनक मानलं जातं. लॉर्ड रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक मानलं जातं. आणि लॉर्ड मेयो आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक. पुढचा प्रश्न आहे महत्त्वाचा. ग्रामसेवकावर कोणाचे नजीकचे नियंत्रण असते? तर नजीकचं नियंत्रण बघूया आपण. पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी सरपंच, 2 गटविकास अधिकारी, 3 मुख्य कार्यकारी अधिकारी, 4 विभागीय आयुक्त. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 गटविकास अधिकारी. आणि नंतरचं जे काही नियंत्रण असतं ते म्हणजेच की मुख्य कार्यकारी अधिकारी यांचं असतं. सरपंच, ज्याला की आपण गावचा प्रथम नागरिक या नावानं सुद्धा त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. तर ग्रामपंचायतीच्या बाबतीत एक महत्त्वाचा म्हणजेच की हा सरपंच बघा, ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख म्हणून सुद्धा सरपंचाची भूमिका महत्त्वाची असणार आहे. आणि गावचा प्रथम नागरिक. तर पुढे जाऊया आपण पुढच्या पॉईंटकडे. महत्त्वाचं आहे, पंचायत राज हे स्वप्न कोणाचे होते? की पंडित जवाहरलाल नेहरू, 2 आचार्य विनोबा भावे, 3 महात्मा गांधी, 4 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर प्रश्न लक्षात घ्या या ठिकाणी, पंडित जवाहरलाल नेहरू या ठिकाणी ते काय करतात, तर त्रिस्तरीय बघा व्यवस्थेला पंचायत राज नाव देतात. पंचायत राज नाव देण्याचं काम कोणी केलं? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलं, नाव दिलं. तर स्वप्न होतं कोणाचं? तर महात्मा गांधी यांचं. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. खेड्याकडे चला असा एक संदेशसुद्धा त्यांनी दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढे प्रश्न आहे की जिल्हा परिषदेचे सचिव कोण असतात?
प्रश्न महत्त्वाचा आहे. पर्याय क्रमांक 1 जिल्हा परिषद अध्यक्ष, 2 मुख्य कार्यकारी अधिकारी, 3 उपमुख्य कार्यकारी अधिकारी, 4 यापैकी नाही. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. म्हणजेच की उपमुख्य कार्यकारी अधिकारी. आणि जिल्हा परिषदेच्या बाबतीत जर आपण विचार केला या ठिकाणी, तर प्रशासकीय प्रमुख म्हणून कोणाला लक्षात घ्यायचं आहे झेडपीचे, तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांना. बघा, प्रशासकीय प्रमुख या नात्यानं कोण, तर CEO मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद. आणि जे की सचिव आहेत ते मात्र कोण असतील, तर बघा, एका जिल्हा परिषदेला जर बघितलं आपण, कधी-कधी 3 किंवा 4 या ठिकाणी उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतात, म्हणजे डेप्युटी CO. त्यांच्यापैकी एकाची निवड जिल्हा परिषदेचे सचिव म्हणून कोण करत असतात, तर मुख्य कार्यकारी अधिकारी करत असतात. तर बघूया आपण पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे. या ठिकाणी पंचायत राजमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही? पर्याय क्रमांक 1 जिल्हा परिषद, 2 पंचायत समिती, 3 ग्रामपंचायत, 4 महानगरपालिका. तर पहिले तिन्ही घटक हे म्हणजेच की आपले पंचायत राजचे त्रिस्तरीय व्यवस्था जी आहे, महत्त्वाचे पहिले 3 घटक आहेत. मात्र जे की पर्याय क्रमांक 4 म्हणजेच की महानगरपालिकाचा जर आपण विचार केला, तर याचा समावेश कशामध्ये होतो? स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये होतो. स्थानिक स्वराज्य संस्था. लक्षात घ्या. प्रश्न खूप सोपे असतात, परंतु पर्याय गडबड झाली आपली वाचताना की चुकू शकतात. तर मित्रांनो, आपण पुढचा पॉईंट बघूया. देशाचे कार्यकारी प्रमुख कोणाला म्हणतात? तर पर्याय क्रमांक 1 राज्यपाल, 2 पंतप्रधान, 3 राष्ट्रपती, 4 महान्यायवादी. योग्य उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक 3 राष्ट्रपती असेल. तर राज्यपाल यांच्या बाबतीत जर बघितलं आपण, तर राज्याचे कार्यकारी प्रमुख असतील. कोण? तर राज्यपाल. राज्याचे कार्यकारी प्रमुख कोण असतात? तर राज्यपाल असतात. पंतप्रधान हे बघा एकूण वास्तव शासन प्रमुख म्हणायचं आपण त्यांना. वास्तव शासन प्रमुख कोण? तर पंतप्रधान, वास्तव शासन प्रमुख. महत्त्वाचा पॉईंट आहे बघा, आणि अशा स्वरूपाचे प्रश्न आहेत आपल्याला परीक्षेमध्ये. त्याच्यानंतर महान्यायवादी जर बघितलं आपण, केंद्र सरकारचे सर्वोच्च कायदा अधिकारी म्हणून सुद्धा आपण त्यांना लक्षात घ्यायचं आहे, महान्यायवादी यांना. पुढचा पॉईंट बघूया आपण. भारतात पंचायत राज स्वीकारणारे पहिले राज्य कोणते ठरले? तर पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र, 2 आंध्र प्रदेश, 3 आसाम, 4 राजस्थान. तर योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4 राजस्थान असणार आहे पहिलं राज्य. म्हणजेच की या ठिकाणी जर आपण बघितलं, तर 2 ऑक्टोबर 1959 रोजी जे की बघा, नागौर राजस्थानमधील जे काय बघा, एक महत्त्वाचा जिल्हा आहे कोणता? नागौर. या ठिकाणी मात्र काय करण्यात आलं, तर पंचायत राजचं उद्घाटन झालं पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते. आता या ठिकाणी पंचायत राज स्वीकारणारं जे काय दुसरं राज्य आहे ते कोणतं? आंध्र प्रदेश. तिसरं राज्य कोणतं आहे? आसाम आहे. आणि आपलं महाराष्ट्राच्या बाबतीत जर आपण विचार केला, तर महाराष्ट्र पंचायत राज स्वीकारणारं कितवं राज्य आहे? तर 9व्या क्रमांकाचं राज्य आहे. यावरती प्रश्न खूप वेळेस आहे. मग आपल्या महाराष्ट्रानं जे काय पंचायत राजचा स्वीकार केला, तो कोणत्या दिवशी केला? तर 1 मे 1962च्या दिवशी. 1 मे 1962च्या दिवशी महाराष्ट्रानं पंचायत राज स्वीकारलं. चला पुढे आपल्याला बघायचा आहे पुढचा प्रश्न महत्त्वाचा. भारतात पंचायत राज स्थापन करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली? पर्याय क्रमांक 1 बलवंतराव मेहता समिती, 2 वसंतराव नाईक समिती, 3 अशोक मेहता समिती आणि 4 PB पाटील समिती. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1 बलवंतराव मेहता समिती. जी समिती 1957ची समिती होती. लक्षात घ्या, 1957ची समिती. CDP म्हणजेच की कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम, जे काही सामुदायिक विकास कार्यक्रम होता 1952चा, ह्याचं मूल्यमापन करणं हा एक महत्त्वाचा या समितीचा उद्देश होता. आणि या समितीनं सांगितलं की सामुदायिक विकास कार्यक्रम हा तितका फलदायी ठरला नाही ग्रामीण भारताच्या विकासासाठी, आणि त्या ठिकाणी एक त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था असावी अशी शिफारस या समितीनं केली होती. आता वसंतराव नाईक समिती एक महत्त्वाची आहे मित्रांनो. तर या समितीच्या बाबतीत एक लक्षात घ्यायची गोष्ट की या समितीच्या शिफारशीतूनच आपल्या महाराष्ट्रामधलं जे काय पंचायत राज आहे ते अस्तित्वात आलेलं पाहायला मिळतं आपल्याला. त्याच्यानंतर एक महत्त्वाचं म्हणजेच की जे की अशोक मेहता समिती आहे बघा, 1977ची ही सुद्धा एक समिती महत्त्वाची होती. का? तर भारतातील जे काय पंचायत राजचं मूल्यमापन करणं हा एक मूळ उद्देश या समितीचा पाहायला मिळतो. PB पाटील समिती 1984ची ही सुद्धा समिती एक महत्त्वाची आहे. का? तर पंचायत राजचे सर्वार्थाने पुनरावलोकन करणं हा एक महत्त्वाचा उद्देश या समितीचा होता, PB पाटील समितीचा. जेव्हा पुढच्या प्रश्नाकडे आपण, ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी उमेदवाराचे वय किती पूर्ण असावे? तर पर्याय क्रमांक 1 21, 2 25, 3 30 आणि 4
35. आता या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ग्रामपंचायत सदस्य किंवा पंचायत समिती, जिल्हा परिषद या बाबतीत 21 वर्ष पूर्ण असायला पाहिजे किंवा नगरपालिका, महानगरपालिका 21 वर्ष पूर्ण. 25च्या बाबतीत एक लक्षात घ्या, जे की आपले जे काही विधानसभा असणार आहे, म्हणजेच की आमदार होण्यासाठी म्हणूया आपण विधानसभा, आणि दुसऱ्या बाजूला जी की लोकसभा आहे, लोकसभा यांच्या बाबतीत सुद्धा बघा वय किती पूर्ण पाहिजे निवडणूक लढवण्यासाठी, तर 25 वर्ष पूर्ण पाहिजेत. किती वर्ष पूर्ण पाहिजेत? 25 वर्ष. त्याच्यानंतर आपल्याला 30 एक पर्याय पाहायला मिळतो इथं. तर महत्त्वाचं म्हणजे की राज्यसभा सदस्य जर व्हायचं असेल तर त्या ठिकाणी किती पाहिजे? तर 30 वर्ष राज्यसभा. तर लक्षात असू द्या प्रश्न अशा स्वरूपाचे आहेत आपल्याला. त्याचबरोबर 35च्या बाबतीत जर बघितलं आपण तर राष्ट्रपती असतील म्हणा, उपराष्ट्रपती असतील किंवा राज्यपाल असतील म्हणा, उपराष्ट्रपतीसुद्धा लक्षात घ्या यांचं वय 35 वर्ष पूर्ण पाहिजे. उपराष्ट्रपती किंवा राज्यपाल यांच्या बाबतीत वय किती पूर्ण पाहिजे? तर 35 पूर्ण पाहिजे. तर हे सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर आपण पुढचा पॉईंट या ठिकाणी पाहणार आहोत की ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? पर्याय क्रमांक 1 सरपंच, 2 गटविकास अधिकारी, 3 मुख्य कार्यकारी अधिकारी आणि 4 ग्रामसेवक. तर पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. महत्त्वाचं पुढचा प्रश्न आहे आपला की ग्रामसभेचे जे काय असणारे बघा अध्यक्ष कोण असतात? ग्रामसभेचे म्हणतंय. महत्त्वाचं पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी ग्रामसेवक, 2 उपसरपंच, 3 सरपंच, 4 गटविकास अधिकारी. तर पर्याय क्रमांक 3 लक्षात घ्या, या ठिकाणी सरपंच अध्यक्ष असतात आणि ग्रामसभा बोलविण्याचा अधिकार सुद्धा त्यांना असतो, म्हणजे सरपंच. आणि ग्रामसेवक मात्र इतिवृत्त लिहितात ग्रामसभेचं. एका वर्षामध्ये जर आपण ग्रामसभेची संख्या पाहिली तर किती असणार आहे? सध्या 4 ग्रामसभा एका वर्षामध्ये होतात. आता या ठिकाणी एक महत्त्वाचं म्हणजेच की आपल्या महाराष्ट्र शासनाचं ग्रामसभा वर्ष म्हणून कोणतं वर्ष साजरं करण्यात आलं? तर लक्षात घ्या प्रश्न महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र सरकारचं बघा ग्रामसभा वर्ष, महाराष्ट्र सरकारचं ग्रामसभा वर्ष कोणतं? तर प्रश्न 2000 बघा 10 हे वर्ष लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे 2010. कोणतं वर्ष? 2010 हे वर्ष महाराष्ट्र शासनाचं ग्रामसभा वर्ष. IMPI पॉईंट. त्याच्यानंतर आता या ठिकाणी बघा महत्त्वाचं म्हणजेच की हा व्हिडिओ आपण आपल्या मित्रापर्यंत शेअर करा आणि आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, कारण एक व्हिडिओ तयार करायचा म्हणजे की बरंचसं त्या ठिकाणी मेहनत लागते आणि आपलं एक लाईक म्हणजे आमची एक मोठी प्रेरणा असते. मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम.